एकदम क्रिस्पी आणि बघताच तोंडाला पाणी सुटणारे आपले इथे शाबू वडे। आणि तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत झालेले आहेत आणि आतपर्यंत मस्त असे आपले शिजलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत झाले आहेत। तर चला पटपट आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। अगदी सोपी आणि झटपट 2 मिनिटात बनणारी अशी रेसिपी आहे। तर इथे मी अर्धा पाव शाबू घेतलेला आहे, भिजवून घेतलेला आहे, 2 तास अगोदरच भिजवलेला आहे आणि एकदम आपल्याला नरम भिजवायचं आहे। आणि इथं शेंगदाणा आणि हिरवी मिरचीचं कूट घेतलेलं आहे, ते पण एकदम आबडधोबड घेतलेलं आहे। आणि 3 बटाटे मी इथं शिजून घेतलेले आहेत। आणि तर आपल्याला आता हे सगळं मिक्स करायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता शाबू माझा किती एकदम भिजलेला आहे, एकदम मोठा फुललेला आहे। तर असंच आपल्याला शाबू फुललेला घ्यायचा आहे। एकदम बऱ्याच वेळा चिकट होतो, तर चिकट पण नाही तसा घ्यायचा आहे। एकदम छान अशा प्रमाणात आपल्याला शाबू भिजून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर हे आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे आणि वरतून थोडंसं अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। तर थोडंच घालायचं आहे कारण की मी अगोदर त्यात घातलं होतं। तर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही शेंगदाणे आणि हिरवी मिरची बारीक करून घेऊ शकता किंवा कापून पण टाकू शकता। आणि तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कूट पण शेंगदाण्याचं बारीक करून घेऊ शकता। तर मी इथे एकदम आबडधोबड असं केलेलं आहे। मग कारण की जेव्हा आपले शेंगदाणे दाताखाली लागतात तेव्हा खाण्यामध्ये एक वेगळीच मजा येते। तर त्यामुळं मग मी ते एकदम आबडधोबड करून घेतलेले आहेत। आणि आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे सगळं। एकदम 5 मिनिटामध्ये होतं। आणि सगळं असं मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथं 10 मिनटं त्याला तसंच ठेवायचं आहे। तर बघू शकता तुम्ही मस्त एकदम आपलं झालेलं आहे, तिथं सगळं एकजीव झालेलं आहे। आणि आपल्याला 10 मिनटं ठेवून घ्यायचं आहे तर रेस्ट करायसाठी। तर बघू शकता तर 10 मिनटाच्या नंतर इथं मस्त पीठ आपलं फुललेलं आहे। आणि आता आपण पटापट इथं वडे बनवून घेऊया। तर इथं मी तेल तापत ठेवलेलं आहे, वडे बनूपर्यंत आपलं तेल पण गरम होईल। तर छान असे थोडेसे आपल्याला बॉल करून घ्यायचे आहेत। एकदम मोठे पण नाही करायचे आहे, एकदम छोटे पण नाही करायचे आहे, एकदम नॉर्मल असे करायचे आहेत। हाताला थोडंसं नॉर्मल तेल लावायचं आहे कारण की जेव्हा आपण बटाटा टाकतो तेव्हा ते चिकट झालेले असतात। तर त्यामुळं मग ते बनवायला एकदम सोपं जातं तेल लावून घेतल्यावर। तर अशा पद्धतीने घ्यायचे आहे। तर इथे मी छोटेच बनवत आहे। छोटे बनवले की खायला पण छान वाटतात आणि माणूस जास्त पण खातं, आणि मोठे बनवले की बघूनच पोट भरतं। तर त्यामुळं अशा पद्धतीने छोटे बनवून घ्यायचे आहेत। एकदम असं गोल करायचं आणि एकदम हळूच दाब द्यायचा, एकदम गोल होतात, चिरत नाही अजिबात। आणि तळत्या वेळेत पण अजिबात ते फुटत नाही किंवा बऱ्याचदा आपल्याकडून ते फुटले जातात। तर त्याच्यासाठी आपल्याला अगोदर 10 मिनटं भिजवून ठेवायचं आहे। आणि अशा पद्धतीनं मस्त बनवून घ्यायचं आहे। आणि इथं फायनली माझे इथं सगळे बनवून झाले आहेत। तर बघू शकता तुम्ही एवढीशा पिठामध्ये मी किती खूप सारे बनवलेले आहेत। तर आता आपल्याला याला तळून घ्यायचं आहे। आणि तेल पण आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे, एकदम मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायचं आहे, जेणेकरून आतमध्येपर्यंत ते तळल्या जातात आणि क्रिस्पी होतात, कुरकुरीत होतात। जेव्हा आपण फुल गॅस करून तळतो तेव्हा ते वरूनच भाजले जातात, वरूनच तळल्या जातात, आतमध्ये ते कच्चे तसेच राहतात। तर त्यामुळं आपल्याला तळता वेळेस एक खास याचे लक्ष ठेवायचं आहे की आपले अजिबात जास्त जळले नाही पाहिजे नाही, आणि कमी मंद आचेवरच आपल्याला तळून घ्यायचे आहे। तर बघू शकता एका साईडनं तर मी तळून घेतलेलं आहे। तर आता पलटी मारत आहे। तर बघू शकता किती छान असे तळले जात आहे आणि जास्त वेळ पण लागत नाही आणि जास्त काही हे पण होत नाही। तर बघू शकता एकदा तेल गरम करून घेतलं की मग आपल्याला मस्तपैकी असे टाकून घ्यायचे आहेत। आणि बघू शकता अजिबात फुटलेले नाही आहे, चिरलेले पण नाही आहे, एकदम परफेक्ट असे आपले शाबू वडे इथं तयार होत आहे। अजिबात तुटत नाही आहे किंवा चिर पडत नाही आहे, मस्त असे होत आहेत खमंग। आणि आपल्याला जास्त इथं हलवायचे पण नाही आहे, एकदम 2-3 वेळाच आपल्याला इथं हलवून घ्यायचे आहे। आणि तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनं आपले इथं मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत। बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या शाबू वड्याला। आता इथं परफेक्ट आपले तळून झालेले आहेत। तर चला आता सगळे काढून घेत आहे। आणि शाबू वडे काढता वेळेस आपल्याला पेपरवर ठेवायचे आहेत, जेणेकरून पेपर ते जे ऑइली असतात ते तेल पेपर असं ओढून घेतं। त्यामुळे आपल्याला इथं पेपरवर काढून घ्यायचे आहेत। असे काढून घेतले की त्यात तेल तसंच राहतं आणि जास्त ऑइली होतात, त्यामुळे आपल्याला अशा पेपरवर काढून घ्यायचे आहे। बघू शकता खूप छान असे झालेले आहेत। याच पद्धतीने आपल्याला आता हे बाकीचे सगळे पण तळून घ्यायचे आहेत, जे राहिलेले ते पण अशाच पद्धतीने आपल्याला सगळे एक टाकून तळून घ्यायचे आहेत। आणि मी इथे जास्तच टाकले आहेत, मी तेल जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं होतं,
आणि मग त्यामुळे मग मी राहिलेले सगळे इथं टाकून घेतले आहे. आणि बघू शकता तुम्ही हे पण खूप सारे असे छान भाजले आहेत, एकदम कुरकुरीत भाजले आहेत. कलरचा कसला मस्त आलेला आहे, बघू शकता. बघताच तोंडाला पाणी सुटतंय. एवढे छान असे खमंग कुरकुरीत इथे शाबू वडे आपले तयार आहे. तर तुम्ही इथं खाऊ शकता, चटणीबरोबर पण खाऊ शकता, तुम्ही दह्याबरोबर पण खाऊ शकता. तर मी चटणीबरोबर पण नाही खात आणि दहीबरोबर पण नाही खात, तर आम्ही असेच खात असतो. तर असे पण खूप छान लागतात. आता प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते. तर आमच्या अभिला तर असेच आवडतात, तर त्यामुळं मग मी चटणी वगैरे काय बनत नाही आणि दही पण नसते खात. तर बघू शकता फायनली मस्त असे शाबू वडे आपले इथं तयार आहेत आणि एकदम छान असे झालेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत. बघू शकता किती छान असे झालेले आहेत आणि एकदम आतपर्यंत तळलेले आहेत. आपण मंद आचेवर तळले की आतपर्यंत तळले जातात. तर बघू शकता आतपर्यंत आपले शिजलेले आहेत, कच्चे अजिबात राहिलेले नाही, एकदम परफेक्ट आणि एकदम छान असे झालेले आहे. तर कशी वाटली आजची साबुदाण्याच्या वडा रेसिपी? तर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा. तर पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय. स्वस्त खा आणि मस्त राहा.